भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय आज लिहिला जाणार आहे। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो द्विपक्षीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावर दाखल झालेत। आज मुंबईमध्ये मॅक्रो आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे। मॅक्रो 3 दिवसांच्या भारत भेटीवर आहेत। मुंबईनंतर नवी दिल्लीत एआय परिषदेसाठीही ते उपस्थिती लावणार आहेत। संरक्षण, व्यापार, कौशल्य विकास, आरोग्य, पुरवठा साखळी या क्षेत्रामध्ये जवळपास डझनभर करार दोन्ही देशांदरम्यान होणार आहेत। भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये 2026 हे इयर ऑफ इनोव्हेशन अर्थात नवकल्पनेचे वर्ष म्हणून साजरं होत आहे। त्याची सुरुवात आज मोदी आणि मॅक्रो करणार आहेत। भारत फ्रान्सकडून आणखी 114 राफेल जेट्स खरेदी करणार आहे। गेल्याच आठवड्यात या करारात भारत सरकारनं मान्यता दिलेली होती। आता आज फ्रान्ससोबत तो करार प्रत्यक्षात येईल। याशिवाय रशिया युक्रेन युद्ध, गाझातील युद्धजन्य स्थिती यावरही दोन्ही नेते चर्चा करणार आहेत। तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांचा भारत दौरा देशाच्या संरक्षण क्षेत्राला नवी बळकटी देणारा ठरण्याचा विश्वास व्यक्त होतोय। उभय देशांचे या क्षेत्रातले संबंध अनेक दशकांपासूनचे आहेत। याच कराराला मॅक्रो यांच्या दौऱ्यादरम्यान आता 10 वर्षांची मुदतवाढ मिळण्याची आशा आहे आणि त्यामध्ये एअरबेस कंपनीच्या H-125 या हलक्या हेलिकॉप्टरच्या जोडणी कारखान्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रो हे व्हर्च्युअल उद्घाटन करतील। टाटा समूहाचं कर्नाटकात हा कारखाना त्यांनी उभा केलेला आहे। याखेरीज दोन्ही देशांदरम्यान हॅमर मिसाईल भारतात तयार करण्यासंबंधी नवीन करार होण्याची देखील शक्यता आहे। भारतीय वायुदलाकडे असलेल्या फ्रान्सच्याच राफेल विमानांवरती या मिसाईल्स असून ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचा दमदार वापर भारतानं केलेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत आणि या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मॅक्रो यांच्यामध्ये मुंबईमध्ये एक खास बैठक पार पडणार आहे। मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीत 13 तासांसाठी मोठे बदल करण्यात आलेत। सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकुला उड्डाणपूल आणि दहिसर टोलनाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर सगळ्या अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेशबंदी करण्यात आली आहे। रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधातून वगळण्यात आलेले आहे। तर मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीमध्ये आज 13 तासांसाठी मोठे बदल करण्यात आले। ते बदल काय आहेत पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक सर्वसामान्य वाहनांसाठी पूर्णतः बंद असेल। फक्त आपत्कालीन वाहनांसाठी हा मार्ग सुरू असेल। नॉर्थ कोर्ट ते ॲडम स्ट्रीट जंक्शन पर्यंतचा पी रामचंदानी मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद असेल। रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, BK बोमन बेहराम रोडकडे वळवलं गेलंय। पी रामचंदानी मार्गावरची वाहतूक अलवा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड, जगन्नाथ पालव चौकामार्गे वळवली जाणार आहे। ॲडम स्ट्रीट आणि पी रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बसचे थांबे सध्या बंद करण्यात आलेले आहेत। सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोलनाक्या दरम्यान अवजड वाहनांना पूर्णतः बंदी असेल। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सगळ्या अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेशबंदी असेल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा नेमका कसा असेल त्यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुपारी 2:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईमध्ये आगमन होईल। दुपारी 2:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होईल। संध्याकाळी 5 वाजता मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांची हॉटेल ताजमध्ये विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा होईल। संध्याकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया परिसरात इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि तिथे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। आणि संध्याकाळी 7:30 वाजता प्रस्थान होईल।
आणि यानंतर एक आणखी महत्त्वाची बातमी. पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा आहे. व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीत थेट संबंध नसल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर झाल्याची देखील माहिती मिळतेय. या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवरती मात्र कारवाई करण्यात आली आहे. महसूल मंत्र्यांकडून लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही असा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर विकास खारगे समितीच्या अहवालात नेमकं काय लिहिण्यात आलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार ठरेल. अमेडिया कंपनीनं व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची त्यावर स्वाक्षरी नाही. पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही. अमेडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारूंवर कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याकरता एक समिती नियुक्त करण्यात आली होती आणि समितीने जो काही अहवाल दिला होता त्या अनुषंगानं पुढची कारवाई करण्यात येईल. पण पार्थ पवार यांना क्लीन चिट ही राजकीय उद्देशाने दिली गेली असा विरोधकांचा आरोप आहे. अजूनपर्यंत मी देखील तो अहवाल बघितलेला नाही आहे, परंतु जी समिती नेमण्यात आली होती ती अतिशय उच्चस्थ पदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्फत नेमण्यात आलेली होती. त्याच्यामुळे त्यांनी जी काही चौकशी केली असेल ती निश्चितपणे पारदर्शक असेल. या संदर्भात लोकांच्या मागणीनुसार समितीचं नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि समितीने अहवाल दिल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही. त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे. हो, त्याच्यावर स्वाक्षरी नव्हती. अमेडिया कंपनीने हा संपूर्ण व्यवहार केला. राजकीय मार्ग मोकळा करण्यासाठी तर हा प्रयत्न नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातो. आणि राज्याच्या राजकारणातून आणखी एक महत्त्वाची बातमी. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वतःची पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याची समज सुनेत्रा पवारांनी दिल्याचं कळतंय. सूत्रांच्या वतीनं ही माहिती मिळतेय. प्रशासन अधिकारी बदनाम होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. देवगिरी निवासस्थानी आमदारांच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी झिरवाळांना या सूचना दिल्या असं कळतंय. आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट्स पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली असून 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन्ही राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि आमदार खासदारांमध्ये काही प्रमाणात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. काल सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि नाव ठरलेलं आहे. अजित पवारांचा अपघात झाला की घातपात घडला याविषयी दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ब्लॅक बॉक्समधून पुढे येणाऱ्या माहितीकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र आता या ब्लॅक बॉक्स संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत असून डिकोडिंगसाठी हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवावा लागणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात सरकारकडून 1 ते 2 दिवसात निर्णय घेतला जाईल. दरम्यान विमानाच्या स्थितीसंदर्भात डीजीसीएकडून तपास सुरू असून त्याला अजून 10 ते 15 दिवस लागतील. त्यामुळे ब्लॅक बॉक्स संदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल.
सर्व तपास यंत्रणांची मार्फत ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी. ती होत असतानाच जे जे काही शंका काही मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत त्याची सुद्धा माहिती त्या संबंध तपास यंत्रणांनी घ्यावी. त्याचाही सखोलपणाने त्या ठिकाणी तपास करावा. आता आपण जे सांगता ही माहिती म्हणजे जी ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये त्या साऱ्या काही बाबतीमध्ये तपासामध्ये त्या ठिकाणी किंवा अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला यायलाच पाहिजेत. ही केवळ महाराष्ट्राच्या जनतेच्यासाठी नव्हे तर देशाच्या जनतेसाठी सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान अजित पवारांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर केली जावी आणि सत्य समोर यावं यासाठी रोहित पवारांनी खासगी गुप्तहेरांची भेट घेतली. तर रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी आणखी काही प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. अपघाताला 20 दिवस उलटून देखील अद्याप प्राथमिक अहवाल न आल्याबाबत रोहित पवार काही प्रश्नांना वाचा फोडणार आहेत. बातमी मुंबईतून आहे. मुंबईत मुलुंड परिसरात शनिवारी झालेल्या मेट्रो 4च्या बांधकामाच्या जीवघेण्या अपघातानंतर या प्रकल्पातील आणखी विसंगती देखील समोर आली आहे. या प्रकल्पासाठी नेमलेल्या लुई बर्जर या कन्सल्टंट कंपनीवरती भ्रष्टाचाराचा आरोप असून त्यांची सीबीआय चौकशी सुरू असल्याचं कागदपत्रांवरून दिसून येत आहे. आणि असं असताना देखील 2018 मध्ये याच कंपनीची नियुक्ती MMRDAनं केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे ॲडव्होकेट सागर देवरे यांनी केलाय. या कंपनीची आसाम आणि गोव्यातील भ्रष्टाचारासंबंधी 2015 पासून सीबीआय चौकशी सुरू आहे. आणि असं असताना याच कंपनीला 2018 मध्ये मेट्रोची कन्सल्टिंग कंपनी म्हणून कंत्राट कसं देण्यात आलं असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय वेदांत नेब यांनी. लुईस बर्गर कंपनी हिला मोनोरेलच्या कन्सल्टंट म्हणून काम देण्यात आलं होतं आणि आता मेट्रो 4च्या कन्सल्टंटचं सुद्धा काम त्यांना देण्यात आलं आहे. काय नेमके त्याच्यावर तुम्ही आरोप करता? कारण काही कागदपत्र ज्यामध्ये भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप आहे. जनरल कन्सल्टंट म्हणून टेंडर मिळालं 2018 मध्ये. या कंपनीवरती 2015 मध्ये गुवाहाटी हायकोर्टामध्ये एक केस चालू आहे की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. गोवा आसाम इथे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांनी ब्राईब देऊन तिथे विविध कंत्राट मिळवलेली आहेत आणि त्या संदर्भात सीबीआय इन्क्वायरीची मागणी करण्यात आली होती. आणि गुवाहाटी हायकोर्टाने 2017 मध्ये आदेश दिले होते की तिकडे सीबीआय इन्क्वायरी करा. आणि 2017 मध्ये 40 पानांचा FIR सीबीआयने त्यांच्या विरोधात दाखल केलेला आहे. हीच कंपनी आहे जिला वर्ल्ड बँकेने डिबार्ट केलेलं आहे. सो हे कागदपत्र आहे की ज्याला वर्ल्ड बँकेने त्या कंपनीला डिबार्ट केलेलं आहे. सो अशा भ्रष्टाचार असलेल्या कंपनीला आपल्या इथं टेंडर मिळतं. पण काय काम, हिचं काय काम आहे? कन्सल्टंट म्हणजे काय काम आहे त्याची माहिती घेतली? हो, ही कन्सल्टंट म्हणून कंपनीची काम करते. हिला ती जी ऑनसाईट सेफ्टी आणि सिक्युरिटी बघणं, डे टू डे प्रोसेस बघणं, टेंडर प्रोसेसिंग करणं आणि त्यांना टेंडर डॉक्युमेंट बनवणं हे काम होतं. आता तुमची मागणी काय असणार आहे? संपूर्णपणे न्यायालयीन चौकशीची मागणी आहे आणि आम्ही या संदर्भात पत्र देणार आहे. आणि जर याच्यावरती काही कारवाई झाली नाही तर न्यायालयामध्ये जाऊन याबाबत न्यायालयीन चौकशीची आमची मागणी आहे. या कंपनीला कन्सल्टंट म्हणून हटवावं, शिवाय या सगळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी ॲडव्होकेट सागर देवरे जे ठाकरेंचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते करतायत. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. आणि या मुलुंड मेट्रो 4 लाईन स्लॅब प्रकरणी DBHILL LBG या सल्लागार कंपनीची तातडीनं हकालपट्टी होणार आहे. तसा निर्णय MMRDAनं काल झालेल्या बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सल्लागाराचं कंत्राट रद्द करण्यासह त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचवेळी कार्यकारी अभियंत्याला निलंबित केल्यानंतर आणखी 2 अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलंय. ड्रग्ज तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं मुंबईमध्ये कारवाई केली आहे. मुंबईतल्या डोंगरी भागामध्ये फैसल शेख आणि त्याची पत्नी अल्फिया शेख यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं 5,88,00,000 किमतीच्या 7 मालमत्ता जप्त केल्या. त्यामध्ये एका मुंबईतील फ्लॅटचाही समावेश आहे. ही कारवाई मुंबईतील NCB पथकानं केलेल्या तक्रारीनंतर झाली आहे. शेख दाम्पत्यानं MD ड्रग्जची तस्करी केली. त्यांचे संबंध माफिया सलीम दोलाशी असल्याचं आढळलंय. दोलाविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी आहे. शेख दाम्पत्यानं अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेला पैसा बँक खात्यांद्वारे आणि बनावट कंपन्यांमार्फत पांढरा करण्याचा प्रयत्न केला. या पैशातून स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. यापूर्वीच्या कारवाईत 42 लाख रोख रक्कम, सुमारे 1.76 कोटींचे दागिने आणि 3 आलिशान वाहनं जप्त करण्यात आली होती. तसंच 12 बँक खाती देखील गोठवण्यात आलेली आहेत.
शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघकार्याचा नियोजनबद्ध विस्तार करत असताना विश्व हिंदू परिषदेनेही आपल्या कार्याचा तसंच संख्याबळाचा विस्तार करण्याचं ध्येय समोर ठेवलंय. विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती या सगळ्या सहयोगी संघटनांसह यंदा 1 कोटी सक्रिय सदस्य संख्या गाठण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेचा आहे. एवढंच नाही तर सध्या देशातील 72,000 स्थानांवरती विश्व हिंदू परिषदेचं कार्य सुरू असताना तो कार्यविस्तारही 1 लाख स्थानांपर्यंत वाढवण्याचं ध्येय विश्व हिंदू परिषदेनं समोर ठेवलंय. मोठ्या संघर्षानंतर आणि अनेक दशकांच्या आंदोलनानंतर स्थापन झालेल्या राम मंदिराच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेचा देशभरात चांगला जनसंपर्क झालाय आणि त्या जनसंपर्काच्या माध्यमातून 1 कोटी सक्रिय कार्यकर्ते मैदानात उतरवण्याचा विश्व हिंदू परिषदेचा मानस आहे. आपलं लक्ष्य हे जवळजवळ 1 करोड पार करण्याचं आहे. आमचे मागच्या वेळेसच बजरंग दल जे आपलं युवक संघटन आहे त्याच्याशी 34 लाखांपेक्षा जास्त लोक जुळले आणि 2 महिला संघटना आहेत आपल्या, जवळजवळ 16 लाखापेक्षा जास्त महिला या जुळल्या. तर आता आपली संघटना म्हणजे 75,000पेक्षा जास्त ठिकाणी पसरलेली आहे आत्ता भारतामध्ये. तर तीसुद्धा स्थानं 1 लाख स्थानांच्या वरती नेता येतील आणि विश्व हिंदू परिषदेचं कार्य तसं भारताच्या बाहेरसुद्धा आता 30 देशांमध्ये सुरू झालेलं आहे पूर्ण. गेल्या वर्षी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला राज्य सरकारकडून सरकारी नोकरीत सामावून घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्याला मुहूर्त लाभत नव्हता. याची बातमी एबीपी माझानं दाखवताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले. त्यांनी संतोष जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळेला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेत. तसंच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असंही शिंदेंनी स्पष्ट केलं आणि त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळेला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अतिशय दुर्दैवी हल्ला पहलगामला झाला. मी स्वतः तिकडे गेलो होतो आपल्या लोकांना तिथून रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या. मी नक्कीच जगदाळे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यांचं सगळं जे काही समस्या अडचणी आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचं खासदार मेधा कुलकर्णींनी सांगितलंय. या प्रकरणी मेधा कुलकर्णींनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. मात्र हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्यानं शहांनी ते स्पष्ट केलं अशी माहिती मेधा कुलकर्णींनी दिली आहे. त्यांनी चौकशी केली, आसावरी काय शिकली आहे याची चौकशी केली. मैं बेटी से संपर्क करूंगा, मैं उसको न्याय दिलाऊंगा. अतिशय संवेदनशील त्यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या शासनाशी सुद्धा अतिशय त्वरेने बोलतील याची मला खात्री आहे आणि लवकरात लवकर तिला न्याय मिळेल, तिला शासकीय सेवेमध्ये घेतलं जाईल याची मला खात्री आहे. नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मनसे नेते आणि वकील नितीन पंडित यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर नाशिक महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज नाशिक महापालिकेच्या वतीनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार का याकडे लक्ष असेल. नाशिक महानगरपालिका, ट्री ऑथॉरिटी जे वृक्ष प्राधिकरण आहे आणि राज्य सरकार यांना तिघांना नोटीस दिल्या होत्या हजर राहण्यासाठी आणि त्यांना आमच्या याचिकेच्या अंतरिम अर्जावरती ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सांगितले होते आणि आज त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करणे आहे आणि लवकरात लवकर ह्या वृक्षतोडी प्रकरणावरती स्थगिती आणावी याच्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न आहे. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासात मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडून राज्यातल्या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. खरं तर ही प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून स्थगित होती. मात्र अजित पवारांकडे हे खातं असताना त्यांच्या मृत्यूनंतर तातडीनं या दर्जाची अक्षरशः खैरात करण्यात आली. धक्कादायक म्हणजे यातील पहिलं प्रमाणपत्र अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलं होतं. माझानं काल हे प्रकरण उघड केलं आणि दिवसभर याचा प्रचंड पाठपुरावाही केला.
आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत तातडीनं या निर्णयाला स्थगिती दिली। या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे। आणि एबीपी माझानं उजेडात आणलेल्या आणि पाठपुरावा केलेल्या बातमीची दखल घेत अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेल्या 75 प्रमाणपत्रांच्या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आलेत। मात्र ही चौकशी नक्की कोणाची होणार आणि चौकशी नक्की कोण करणार हे काही स्पष्ट नाहीये। त्यामुळे चौकशीच्या नावाखाली चालढकल होत असल्याची शंका व्यक्त होतीये। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेली जी 75 प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत त्या सगळ्या प्रमाणपत्रांवरती अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची सही आहे। त्यामुळे या प्रकरणात मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार का हा प्रश्न विचारला जातोय। त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागातील आणखी कोण अधिकारी यामध्ये सहभागी आहेत हे देखील उजेडात येणं गरजेचं आहे। त्यामुळे या प्रकरणातील सत्य राज्य सरकार समोर आणणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आणि एबीपी माझानं शैक्षणिक संस्थांना तडकाफडकी देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जासंदर्भात बातमी दाखवली आणि त्यानंतर मंत्रालयात मोठी खळबळ माजली। यानंतर अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना तातडीनं मुंबईमध्ये बोलवून घेतल्याची देखील माहिती मिळतेय। एबीपी माझाच्या बातमीनंतर अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना मुंबईला बोलावून घेतलेलं आहे। आपण बघू शकतो की ते नागपूर विमानतळावर दाखल झालेले आहे आणि मुंबईसाठी निघत आहे। सुनेत्रा पवार यांचा फोन आला तेव्हा नेमकं त्यांनी काय म्हटलं? उन्होंने मुझसे, उनके पीए ने मुझसे ये कहा कि भाई इस पूरी चीज़ का संज्ञान आपने लिया, अच्छा किया, इसकी जांच होनी चाहिए और जांच होने के बाद जो इसके जो लोग हैं उन पे कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए। तुम्हाला बोलावून घेतलं, नेमकी त्यांना आता काय माहिती पाहिजे तुमच्याकडनं? क्योंकि मैं पिछले 6-8 महीने से स्कूलों पे काम कर रहा था, वो उनको पता है कि हमने नागपुर में एसआईटी बिठाई और जितने भी बोगस सालर आईडी वाले लोग थे उनको जेल भेजने का काम किया। उनका कहना ये था कि हमारे यहाँ इतना बड़ा अपघात हुआ, हम दुख की इस घड़ी में थे और इन लोगों ने ऐसा काम किया, तो उससे उनको बहुत बड़ा आघात पहुँचा है। काल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, ज्या 75 संस्था आहे त्यांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। या निर्णयाकडे कसं बघता आणि आणखी काय वेगळं अपेक्षित आहे मुख्यमंत्र्यांकडनं? नहीं, देखिए, मैं सबसे पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी का धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने इतने कम समय में इतना कड़ा एक्शन लिया और मैं उनसे डिमांड करने वाला हूँ कि इसकी जांच जो है वो सीआईडी से करवाए। और दूसरा क्या है कि ये संगठित अपराध की श्रेणी में आता है, क्योंकि इसमें स्कूल वाले भी मिले हुए हैं, संस्था संचालक भी मिले हुए हैं और दूसरा तुम्हारा क्या बोलते हैं, कुछ शिक्षण अधिकारी मिले हुए, कुछ मंत्रालय के लोग मिले हुए। तो इन पे मौकों की कार्रवाई होना चाहिए, तब दोबारा ये सब चीज़ें बंद होगी। भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय आज लिहिला जाईल। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो द्विपक्षीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावरती दाखल झाले। आज मुंबईमध्ये मॅक्रो आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे। मॅक्रो 3 दिवसांच्या भारत भेटीवरती आहेत आणि मुंबईनंतर ते नवी दिल्लीत एआय परिषदेसाठीही जाणार आहेत। संरक्षण, व्यापार, कौशल्य विकास, आरोग्य, पुरवठा साखळी या क्षेत्रामध्ये जवळपास डझनभर करार दोन्ही देशांमध्ये होणार आहेत। भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये 2026 हे इयर ऑफ इनोव्हेशन अर्थात नवकल्पनेचं वर्ष म्हणून साजरं होत आहे। त्याची सुरुवात आज मोदी आणि मॅक्रो करणार आहेत। भारत फ्रान्सकडून आणखी 114 राफेल जेट्स खरेदी करणार आहे। गेल्याच आठवड्यात या करारात भारतानं मान्यता दिलेली होती। आता आज फ्रान्ससोबत तो करार प्रत्यक्षात येईल। याशिवाय रशिया युक्रेन युद्ध, गाझातली युद्धजन्य स्थिती यावरही दोन्ही नेते चर्चा करणार आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेत। आढावा घेतलाय अजय माने यांनी। फ्रान्सचे राष्ट्रीय अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आजपासून 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत आणि त्यासोबतच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मुंबई दौऱ्यावर असणार आहे। विशेष बाब म्हणजे की फ्रान्सचे राष्ट्रीय अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विशेष बैठक आज जी ती लोकभवन येथे पार पडणार आणि त्याच्यानंतर जी ती पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आणि त्याच पार्श्वभूमीवर स्वागतासाठी मुंबईत अनेक ठिकाणी जी ती जोरदार बॅनरबाजी जी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। इमॅन्युएल मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या
इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कॅमोरेशन या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होणार. आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली. मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावर जे ते आज 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना जी आहे ती बंदी असेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2:15च्या सुमारास जे ते मुंबईत दाखल होतील, तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे रात्री उशिरा जे ते मुंबईत दाखल झाले होते आणि त्यांच्या स्वागताला राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे आजच्या या संपूर्ण दौऱ्यात नव्या गोष्टी घडतील. फ्रान्स आणि भारताचा करार होईल, त्याच्यात AI टेक्नॉलॉजी आणि राफेल या सगळ्या गोष्टींवर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. मालेगावमधील इस्लाम पार्टीची आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एंट्री पाहायला मिळतेय. MIMचा बालेकिल्ला असणाऱ्या संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टी आपला विस्तार वाढवू पाहतीये आणि त्यामुळे जलील यांच्या गटातील नाराजांना सोबत घेऊन पार्टी शहरात आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करतेय. या पार्श्वभूमीवर इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी बैठक देखील घेतल्याचं समोर आलंय. MIMला रोखण्यासाठी इस्लाम पार्टी आपला संपूर्ण जोर संभाजीनगरमध्ये लावते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. कृष्णा, MIMचा गड मानला जातो छत्रपती संभाजीनगर, त्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी इस्लाम पार्टीकडून होताना आपल्याला दिसतेय. काय व्यूहरचना आखली जाते इस्लाम पार्टीकडून छत्रपती संभाजीनगरसाठी? इस्लाम पार्टीने छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये एक बैठक घेतलेली आहे. साधारणपणे 2 दिवसापूर्वी ही बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला MIMमधले नाराज असलेल्या अनेकांची उपस्थिती होती, ज्यामध्ये 15 माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्याचबरोबर इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला ज्यांच्यावर आरोप आहे ते देखील या बैठकीला उपस्थित होते, अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे. आणि त्यामुळे इस्लाम पार्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMच्या बालेकिल्ल्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते. खरं तर दोन्ही पार्टी जर आपण बघितल्या, MIM छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 नगरसेवक त्यांचे निवडून आलेत. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. तर इस्लाम पार्टी नाशिकच्या मालेगावमध्ये त्यांची सत्ताच या ठिकाणी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला सोबत घेऊन या ठिकाणी पालिकेत बसवलेली आहे. त्यामुळे 2 फरक यातले आपल्याला पाहायला मिळतात. एक तर इस्लाम पार्टी ही महाराष्ट्रात स्थापन झाली आहे, मालेगावमध्ये स्थापन झाली आहे, तर MIM ही हैदराबादमध्ये स्थापन झालेली पार्टी आहे. खरं तर आता यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र इस्लाम पार्टीने छत्रपती संभाजीनगरमध्ये पाय रोवायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी बैठका देखील घेतलेल्या आहेत. आता यानंतर त्यांची पुढची रणनीती काय असेल, MIMची यावरची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र MIMच्या बालेकिल्ल्यामध्ये इस्लाम पार्टी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करते आणि त्यासाठीची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टीच्या अध्यक्षांनी घेतलेली आहे. प्रज्ञा. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सध्या भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करतात आणि त्यावर आता सपकाळांची लेक गार्गी वडिलांच्या समर्थनार्थ धावून आली आहे. गार्गीनं थेट लंडनमधून एक भावनिक पोस्ट केली आहे. सत्य ओळखा आणि सत्याच्या बाजूने उभं राहा असं तिनं म्हटलंय. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केलं. महाराजांप्रमाणे त्यांनी कुठल्याही विखारी विषारी विचारांना थारा दिला नाही असा आपल्या वडिलांच्या वक्तव्याचा अर्थ होता असं तिनं म्हटलंय. वडिलांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असंही तिचं म्हणणं आहे. तर गार्गी सकपाळ यांनी नेमकं काय लिहिलंय आपण पाहूया. माझ्या वडिलांच्या विधानावरून सध्या राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ सुरू आहे. शिवरायांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे. महाराजांच्या विचारांना विकृत करण्याचं काम करणारे आज अचानक अपमान झाल्याचं ढोंग करतायत.
शिवरायांप्रमाणे टिपू सुलतान यांनी विखारी विचारी विचारांना थारा दिला नाही, हा आशय होता. सत्ताधाऱ्यांची दुटप्पी, दडपशाही आणि निवडक नैतिकतेची राजकारणाची परंपरा आहे. फेक आयडी करून मला अत्यंत गलिच्छ, स्त्रीद्वेषी आणि अपमानास्पद शिव्या दिल्या जातात. ज्यांना खरंच महाराज कळले असते ते असं वागले असते का? मुंबईतील शिवडीच्या गुप्तावाडी भागामध्ये विकासाच्या नावाखाली मुंबई महापालिकेनं 11 अधिकृत झोपड्या हटवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि त्यामुळे 7 कुटुंब आपल्या घराचं पाडकाम केल्यानंतर रस्त्यावर आली आहेत. गुप्तावाडीमध्ये विकासकाकडून टॉवर बांधण्याचं काम सुरू आहे आणि याच टॉवरच्या समोर 17 छोट्या झोपड्या होत्या. त्यातल्या 11 झोपड्या या अधिकृत होत्या आणि इतर अनधिकृत होत्या. रस्ते रुंदीकरणासाठी त्यासोबत पादचारी रस्त्यात या झोपड्या अडथळा बनत असल्याच्या कारणास्तव या घरांना मुंबई महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस देऊनही घरं खाली करत नसल्यानं 20 जानेवारीला या ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामुळे मागच्या महिन्याभरापासून जवळपास 7 कुटुंब ही याच ठिकाणी रस्त्यावरती आपला उदरनिर्वाह करतायत. त्यांना SRA अंतर्गत या कुटुंबियांना माहुल इथे घर देण्यात आली. मात्र याच प्रभागात घर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर राहणार असल्याचा पवित्रा त्या 7 कुटुंबियांनी घेतलाय. मात्र सद्यस्थितीत हे कुटुंबीय कसे राहत आहेत, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि किती अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय, या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेव यांनी. सध्या मी मुंबईतल्या शिवडीतील गुप्तावाडी परिसरात आहे आणि याच परिसरामध्ये 17 झोपड्या होत्या. मात्र ज्या प्रकारे स्थानिकांचा आरोप आहे, त्यांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेने विकासकाच्या दबावाखाली इथे ज्या झोपड्या होत्या त्यातल्या 11 झोपड्या अधिकृत होत्या, त्या 11 झोपड्यासुद्धा पाडलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे आपण बघतोय की विकासकाने आपलं काम सुरू केलं आहे, प्रवेशद्वाराचं काम सुरू आहे. मात्र यामध्ये ज्या इथे झोपड्याकडून राहत होते त्यांना मात्र रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे. का पाडली ही झोपडी, काय कारण आहेत, नोटीस पाठवली होती? म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आम्हाला 3 प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत. प्रथम नोटीस जी आहे त्यांनी असं दर्शवलं की पादचारी आणि रहिवाशांना जाण्यायेण्यास त्रास होतो म्हणून आम्ही हा पदपात मोकळा करत आहे. दुसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी रस्ता रुंदीकरणाचं कारण दाखवलं आहे आणि तिसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे की 18.30 मीटरचा DP विकासन रस्ता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला. कुटुंब रस्त्यावर राहतो, आज कित्येक दिवस रस्त्यावर पडले, लहान लहान मुलं आहेत. ह्याच्याबद्दल बिल्डरला विकासाला का फायदा देण्यासाठीच केलेला मला असं वाटतंय. कारण हे बघा आता हे केल्या लगेच झोपड्या तोडल्या, लगेच गेट बांधला. ठीक आहे, आम्हाला विकासाला कुठलाही विरोध नाही आहे, पण विकासाच्या धर्तीवर लोकांना न्याय द्यावा. हे इतके वर्ष राहत आहेत, आम्ही यांना लहानपणापासून बघतोय, यांना घरं दिली पाहिजे, आज आमची मागणी आहे. आमची एवढीच मागणी प्रशासनाकडे, आम्हाला इथं घरं द्या, आम्ही जाऊ शकत नाही. कुठे घर देणार? तिथे काम चालू केले ना त्यांनी. आता काम चालू, आता त्याला जाग यायला पाहिजे ना, त्या लोकांना काम. किती दिवस राहणार तुम्ही असे इथे? आता किती दिवस राहणार? आता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी राहणार. आयुक्तांकडे आम्ही भेट घेण्यासाठी मेल पण केला, पत्रव्यवहार पण केले, पण अद्याप त्यांनी आमची भेट नाही घेतलेली आहे. नंतर आम्ही गेल्यानंतर त्यांनी ते लेटर एमसीकडे एमसीने AMCकडे पाठवलं. AMCकडनं ते DMCकडे आलं. DMCकडे आम्ही भेट घेतली असता त्यांनी असं आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही PAP शोधून आणून द्या, आम्ही तुम्हाला 15 मिनिटात तुम्हाला ते घर देतो. आता मला एकच विचारायचं की आम्ही कुठून शोधून आणायची घरं? मुंबई महापालिका आयुक्तांनी तातडीनं योग्य ती कारवाई करून या सगळ्यांना याच प्रभागामध्ये कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करावं ही त्यांची मागणी आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. पुढची बातमी पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी मुंबईच्या महापौर रितू तावडेंना पत्र दिलंय. मुंबईमध्ये कोकण भवन उभारण्याची मागणी नितेश राणेंनी या पत्राद्वारे केली आहे. कोकणातून मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांसाठी हक्काचा निवारा मिळावा यासाठी कोकण भवन उभारण्यात यावं अशी मागणी नितेश राणेंनी केलेली आहे. अमरावतीमध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे पंचवटी ते कांतानगर रस्ता रात्री जलमय झाला होता. PDMC मुलींच्या वसतिगृहासमोरच्या रस्त्यावरती पाणीच पाणी झालं होतं. 2 ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं लांब अंतरापर्यंत पाणी पसरलं होतं. PDMC रुग्णालय परिसरात देखील पाणी शिरलं होतं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये उभारण्यात येणाऱ्या फेडेक्स हबचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या जूनपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
अरुणाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी झाली. यावेळी घडलेल्या अपघातात किरेन रिजिजू मदतीला धावून आले. किरेन रिजिजू यांनी बर्फात अडकलेल्या एका लक्झरी कारला ते ढकलताना दिसत आहेत, तर घडलेल्या अपघाताबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील एक सुंदर पर्यटन स्थळ असलेल्या सोनमर्ग इथून एक विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालंय. हिमवृष्टीमुळे काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललंय, तर दुसरीकडे काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.